नमस्कार, आईची देणगी या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला शिकवणार आहे पारंपरिक धपाट्याची रेसिपी. त्यासाठी लागणारे साहित्य: ज्वारीचे पीठ, कणिक, त्याच्यानंतर डाळीचे पीठ, हळद, तिखट, तेल, मीठ, दही आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. हे सगळी पीठं एका ताटात घ्यायची. ताटात घेतल्यानंतर त्यात मिक्स करायची. व्यवस्थित मीठ टाकायचं. मीठ टाकून झाले की त्यात तिखट, हळद, थोडंसं चवीपुरतं दही टाकणे, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि ओवा जरा हाताने चोळून टाकायचा, म्हणजे त्याचा वास छान लागतो. हे सगळी पिठं व्यवस्थित मिक्स करून घेणे. त्यानंतर त्याच्यात पाणी टाकायचं. पाणी टाकून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचे. आपल्या अंदाजाने त्यात पाणी टाकायचं आणि साधारण आपण भाकरीला पीठ भिजवतो त्याप्रमाणेच भिजवायचं आणि भाकरीप्रमाणेच हे धपाटे थापून घ्यायचे. ते थापताना त्या हाताला चिटकत असतील तर हाताला पीठ लावायचं आणि तोपर्यंत तवा तापत ठेवायचा. धपाटे पूर्ण झाल्यानंतर तव्यावर टाकायचं आणि थोडंसं धपाटं, जरा तवा गरम झाला की धपाट्याला थोडंसं तेल लावायचं. धपाट्याला तेल लावायचं आणि तेल लावून झाल्यावर खाली व्यवस्थितरित्या ते भाजून झाले की मग उलटून टाकायचं. स्वादिष्ट असे धपाटे तयार. धपाटे लोणच्याबरोबर, दह्याबरोबर किंवा लोण्याबरोबर सुद्धा खूप छान लागतात आणि रुचकर लागतात. अशाच पारंपरिक रेसिपीसाठी आईची देणगी हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.